नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पैसा कमवायचा कसा, पैसा वाढवायचा कसा आणि पैसा टिकवायचा कसा हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही तज्ज्ञांच्या मदतीनं सगळ्या गुंतवणूकदारांसाठी सल्ला देण्याचं काम करत असतो. त्यामुळेच मनी टाईम हा कार्यक्रम अल्पावधीमध्ये गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरायला लागलेला आहे. आजच्या कार्यक्रमात आपण म्युच्युअल फंड आणि म्युच्युअल फंडातल्या बारकाव्यांबद्दल बोलणार आहोत. मात्र सुरुवात करण्याच्या आधी पाहूया टॉप 10 बिझनेस न्यूज. चीनमध्ये HMPV साथ पसरलेली आहे आणि त्यामुळे काल आपल्याला बघायला मिळालं की बाजारात मोठी घबराट पसरलेली होती. ही घबराट आज बाजारातून काहीशी कमी झालेली दिसली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक आज कालच्या तुलनेत वधारून बंद झाले. दिवस अखेर सेन्सेक्स 234 तर निफ्टी 91 अंक वधारलेला पाहायला मिळाला. KR चोक्सी या ब्रोकरेज कंपनीनं विमा कंपन्यांच्या शेअर्सबाबत पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला आहे. मंगळवारी SBI लाईफ आणि HDFC लाईफ या विमा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. याशिवाय ONGCचा शेअर टॉप गेनर्सच्या यादीत अव्वल क्रमांकावर होता. पेट्रोकेमिकल क्षेत्रामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतलेला आहे. इंडोरामा रिसोर्सेस या पेट्रोकेमिकल क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीसोबत जॉईंट व्हेंचर करण्याचा निर्णय अदानी एंटरप्राइजेसनं घेतलेला आहे. 2022 मध्ये अदानी समूहानं एका पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये $4 अब्ज गुंतवणूक करण्याचा निश्चय केला होता. त्याच निश्चयाचा पहिला टप्पा म्हणून हे जॉईंट व्हेंचर सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज पुन्हा एकदा तेजी बघायला मिळाली. अदानी पॉवरचे शेअर 5% तर अदानी एनर्जी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर अनुक्रमे 2.5% आणि 3.5% उसळले. समूहाचं मार्केट कॅपिटलायझेशन 16,000 कोटी रुपयांनी वाढलं असून आज सुमारे 12,82,000 कोटींच्या घरात पोहोचलं. सिटी या अमेरिकन गुंतवणूकदार कंपनीनं Hyundai मोटर्ससाठी बाय रेटिंग दिलेलं आहे. दर्जेदार उत्पादनं आणि विश्वासार्हता या Hyundai मोटर्सच्या जमेच्या बाजू असल्याचं सिटीनं म्हटलेलं आहे. यामुळे या कंपनीची बाजारातील पत अबाधित राहण्यास मदत होत असल्याचं सिटीचं म्हणणं आहे. 2024 मध्ये गाड्यांची एकूण विक्री 9% वाढल्याची माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह डीलर्स असोसिएशन म्हणजेच फाडानं दिलेली आहे. फाडानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये एकूण 2,61,07,679 नव्या गाड्यांची नोंदणी झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबर महिन्यात 8 टन सोनं खरेदी केल्याची माहिती पुढे आलेली आहे. 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेनं नोव्हेंबरपर्यंत तब्बल 53 टन सोनं खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे. अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल नोव्हेंबर महिन्यात लागले. त्या काळात सोन्याचे दर घसरले होते, तेव्हाच ही सोने खरेदी झाली असावी असा अंदाज आहे. येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आयकरदात्यांसाठी मोठा दिलासा जाहीर होण्याची शक्यता आहे. NDTV प्रॉफिटला मिळालेल्या माहितीनुसार वार्षिक 10 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांसाठी आयकराचे दर कमी करण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत नव्या कर प्रणालीमध्ये 3 लाख ते 7 लाख उत्पन्न असणाऱ्यांना 5% तर 7 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर आकारण्यात येतो. रुपयाच्या घसरणीला आज थोडासा ब्रेक लागला. सोमवारच्या ऐतिहासिक पातळीवरून डॉलरच्या तुलनेत आज रुपया 2 पैसे वधारला. एका डॉलरचा भाव ₹85.80 स्थिरावला. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळ या 2 अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 85% काम पूर्ण झालेलं आहे. येत्या 5 ते 6 महिन्यात विमानतळावरून आंतरराष्ट्रीय फ्लाईट सुरू होतील अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली. आज मंगळवार आहे आणि आज आपण बोलणार आहोत म्युच्युअल फंडाविषयी आणि त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत महेश चव्हाण. महेश चव्हाण हे AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहेत. याशिवाय मराठी माणसाला अर्थसाक्षर करण्यासाठी ते त्यांच्या संस्थेमार्फत विशेष मोहीम देखील चालवतात. महेशजी, स्वागत आहे तुमचं. आपण कार्यक्रमाची सुरुवात एकदम बेसिक प्रश्नानं करणार आहोत, कारण अनेक लोकांना म्युच्युअल फंड कसा निवडावा हे माहिती नसतं. त्यासाठीचे काही ठोकताळे असतात का हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र XIRR हा एक परवलीचा शब्द आपल्याला नेहमी म्युच्युअल फंडाच्या बाबतीत बघायला मिळतो. XIRR म्हणजे नेमकं काय असतं?
नमस्कार एनडीटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना आणि श्रीरंग खरे सरांना. तर आज आपण बेसिक माहिती बघून घेतोय. पहिला प्रश्न तुमचा, त्याचं मी उत्तर देतो की म्युच्युअल फंड कसा निवडावा. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की म्युच्युअल फंड निवडताना पहिल्यांदा तुमचं आर्थिक ध्येय स्पष्ट असणं गरजेचं आहे की नक्की तुम्ही गुंतवणूक कशासाठी करता. की पुढच्या 5 वर्षात तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणार आहे, 15 वर्षांनी तुमच्या रिटायरमेंटसाठी लागणार आहे. तर पहिलं आर्थिक ध्येय स्पष्ट असेल, जसं की तुम्हाला कोणताही प्रवास करायचा आहे, जवळच्या जवळ प्रवास करायचा आहे तर आपण 2 व्हीलर प्रिफर करतो, थोडा दूर प्रवास करायचा तर 4 व्हीलर करतो, आणि खूप दूरचा प्रवास करायचा तेव्हा आपण ट्रेन किंवा फ्लाईटच्या माध्यमातून प्रवास करतो. तर त्या पद्धतीने तुमचा कालावधी खूप डिपेंड करतो आणि त्यानुसार आपल्याला म्युच्युअल फंड निवडणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न सर तुमचा की XIRR आणि CAGR यामध्ये फरक काय. तर सिंपल गोष्ट सांगेन, CAGR म्हणजे अॅन्युअल ग्रोथ रेट रिटर्न. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती 1 लाख रुपयाची FD करतो तर त्याला त्याच्यावर 6% वर्षाला व्याज भेटतं, म्हणजे 600 रुपये. ते 0.1 म्हणजे जिथून FD केली, म्हणजे समजा 7 जानेवारीला FD केली तर 7 जानेवारी 2026 ती FD मॅच्युअर्ड होईल, तर 365 दिवसाचे 1 वर्षाचे रिटर्न CAGR जे अॅन्युअल ग्रोथ रिटर्न म्हणून कॅल्क्युलेट केले जातात. XIRR म्हणजे काय, जे लोक SIP करतात, तर SIPच्या माध्यमातून तुम्ही पिरियडिकल इन्व्हेस्टमेंट जे गुंतवणूकदार करतात, म्हणजे जर समजा एखाद्याने 10,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे पहिले 10,000 रुपये ते 12 महिन्यासाठी गुंतवणूक झाले, दुसरे 10,000 आहेत ते 11 महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट झाले, तिसरे 10,000 आहेत ते 10 महिन्यासाठी गुंतवणूक झाले. अशा पद्धतीने त्यांचा पिरियड ऑफ इन्व्हेस्टमेंट वेगवेगळा असतो आणि हे कॅल्क्युलेट करण्यासाठी XIRR हे रिटर्न कॅल्क्युलेट केले जातात. त्याचं फुल फॉर्म आहे एक्सटेंडेड इंटरनल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीला मिळालेला रिटर्न काय आणि त्याचा क्युम्युलेटिव्ह रिटर्न जो आहे तो कॅल्क्युलेट याच्यावर केला जातो. म्युच्युअल फंड आपण जेव्हा गुंतवणूक करतो आणि एका ठराविक कालावधीमध्ये आपण त्याच्यावर मिळणारा परतावा बघतो, तेव्हा या 2 कंपोनंटपैकी कुठला कंपोनंट बघणं हे खूप महत्त्वाचं असतं का दोन्ही कंपोनंट तेवढेच महत्त्वाचे आहेत? हो, दोन्ही कंपोनंट तेवढेच महत्वाचे आहेत श्रीरंग सर. कारण जे सामान्य गुंतवणूकदार आहेत, जे आत्ता कुठेतरी गेल्या 5-6 वर्षापासून आपण SIPच्या माध्यमात गुंतवणूक करतोय, तर खूपदा जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि आता जर गेले 6 महिन्याचंच मार्केट घ्या, 85,000 वरून सेन्सेक्स 75 पर्यंत जाऊन परत अप डाऊन करतोय, तर अशा वेळेला तुम्हाला रिटर्न्स काही दिसत नाही. परंतु जर तुम्ही XIRR नुसार जर रिटर्न कॅल्क्युलेट केले तर तुम्हाला क्लिअर पिक्चर दाखवेल, मग तेव्हा तुम्हाला जास्त पेन नाही होणार. पण CAGR नी जर दाखवले तर तुम्हाला वाटेल अरे माझा पोर्टफोलिओ 15% डाऊन झाला, माझा पोर्टफोलिओ 20% डाऊन झाला, पण तो तुम्हाला अॅन्युअलच्या याच्यानुसार कॅल्क्युलेट करून देतो. तर त्यामुळे SIPच्या माध्यमातून जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतायत तर तुम्ही तुमचा XIRR रिटर्न बघणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट करताय, काही आता समजा एखादा छोटा उद्योजक आहे ज्याच्याकडे मंथली इन्व्हेस्टमेंट करायला नाहीये, पण तो दरवर्षी समजा त्याच्या मुलाच्या बर्थडेच्या दिवशी किंवा अॅनिव्हर्सरीच्या दिवशी 50,000 रुपये गुंतवणूक करतोय दरवर्षी, तर तुम्हाला CAGR बघणं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे दोन्हीही तेवढेच महत्वाचे आहेत. फक्त पिरियडिकल जे इन्व्हेस्टमेंट करतात SIPच्या माध्यमातून, तर XIRR एक्सटेंडेड रेट ऑफ रिअल रिटर्न कॅल्क्युलेट करावा लागेल आणि CAGR तुमच्या मोठ्या म्हणजे FD सारख्या जे लमसम म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय तिथे CAGR तुम्हाला पाहायचं. एक डिसेंट XIRR आणि CAGR टक्क्यांमध्ये जर आपण म्हणायला गेलं, साधारण 3 ते 5 वर्षांची कोणी गुंतवणूक केलेली आहे तर किती असणं म्हणजे चांगलं असतं आणि किती नसावा कारण ते वाईट असतं, असं ठोकताळे? खूप महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला श्रीरंग सर. कारण हे असे क्वेश्चन आल्यानंतर कंपॅरिझन, जसं आता आपण एखाद्या सुपर मार्केटमध्ये जातो तेव्हा प्रत्येक गोष्टीच्या व्हरायटी ठेवलेल्या असतात, बरोबर. मग ते तांदूळ असू दे, गहू असू दे, कुठचाही हे असू दे. जेव्हा तुम्ही XIRR आणि CAGR कुठच्याही तुमच्या म्युच्युअल फंडला हे करताय, तर तुम्ही ज्या म्युच्युअल फंडच्या प्रकारामध्ये गुंतवणूक केलेली आहे, म्हणजे समजा एखाद्याने हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, हायब्रिड प्रकारामध्ये, ज्याला बॅलन्स म्युच्युअल फंड पण बोललं जातं, तर तिथे तुम्हाला बघायला मिळेल बेंचमार्क रिटर्न हा 10% ते 12% पर्यंत आहे, 10 ते 11-12%.
तर कधीही तुम्ही ज्या प्रकारच्या गुंतवणूक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय तर गुंतवणूकदारांनी हे बघणं गरजेचं आहे की त्या प्रकारामध्ये बेंचमार्क रिटर्न किती आहे. जसं आज रिअल इस्टेटमध्ये एक सिंपल उदाहरण सांगेन रिअल इस्टेटचं. जर आज समजा दादर एरियाचं एक रेडी रेकनर गव्हर्नमेंटने डिसाईड केलंय की या एरियामध्ये मार्केट प्राइस एवढी आहे, तर माझा जो फ्लॅट आज जर मला विकायचा आहे किंवा खरेदी करायचा आहे तर खूपदा तो मार्केट रिसर्च मध्ये तो रेट पाहिला जातो. त्यामुळे प्रत्येकाने XIRR आणि CAGR चेक करताना पहिला आपली गुंतवणूक म्हणजे एखाद्याची समजा 3 म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे, एखादा बॅलन्स फंड आहे, एखादा स्मॉल कॅप फंड आहे, एखादा मिड कॅप फंड आहे, तर मिड कॅप फंडाचे बेंचमार्क किती आहेत, मग ते 15% असतील बरोबर. स्मॉल कॅपचे XIRR किंवा बेंचमार्क रिटर्न किती आहे, तर ते समजा 18% असतील. तर बेंचमार्क रिटर्न नुसार तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो म्युच्युअल फंड आहे तो बरोबर परफॉर्म करतोय की नाही. ओके, आपण आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत. म्युच्युअल फंड निवडताना कदाचित ही गोष्ट बरीच कामी पडू शकते. ती गोष्ट म्हणजे फॅक्ट शीट. फॅक्ट शीट काय आहे आपण महेश चव्हाण यांच्याकडनं समजून घेऊया. महेशजी, फॅक्ट शीट हे नेमकं काय प्रकरण असतं आणि ते कोणीही वाचू शकतं का? येस, फॅक्ट शीट एकदम श्रीरंग सर गेल्या काही वर्षामध्ये जवळपास जर 3 ते 4 महिन्याला गव्हर्नमेंटनी एक स्टँडर्डायझेशन आणलेलं आहे. तर फॅक्टशीट म्हणजे काय? फॅक्टशीट म्हणजे आता तुम्ही ज्या म्युच्युअल फंड पर्यायामध्ये गुंतवणूक करताय त्या स्कीमनी कुठे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, कशी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्या डिटेल्स काय आहेत आणि ही फॅक्टशीट दर 7 ते 10 दिवसाला काही याच्या फॅक्टशीट तर डेली लेवलला अपडेट केलेले जातात. म्हणजे जर एखादा आज एनडीटीव्हीचे आपले एनडीटीव्ही मराठीचे प्रेक्षक आज तुम्ही बघत असाल तर हा प्रोग्राम झाल्यानंतर तुमच्या ज्या गुंतवणूक आहे ज्या काही फंडामध्ये असेल त्याचं फक्त नाव तुम्हाला गुगलवर टाकायचं आहे. त्याच्या पुढे लेटेस्ट फॅक्टशीट जर तुम्ही टाकली तर ऑटोमॅटिकली त्या AMCच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीच्या तुम्हाला वेबसाईटवर घेऊन जाईल आणि तिथे तुम्हाला ती फॅक्टशीट बघायला मिळेल. आणि त्या फॅक्टशीटमध्ये तुम्ही जी गुंतवणूक केली आहे ती नक्की त्या म्युच्युअल फंडनी कुठे गुंतवणूक केली याची संपूर्णपणे डिटेल म्हणून म्युच्युअल फंडची फॅक्टशीट सादर केली जाते AMC कडून. आणि या फॅक्टशीटमुळे तुम्हाला म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंडची पूर्णपणे ही कुंडलीच असते असं समजून आपण बोलू शकतो. कारण याच्यामध्ये जवळपास 17 ते 18 वेगवेगळ्या गोष्टी श्रीरंग सर वेगवेगळ्या याच्यामध्ये कव्हर केलेल्या असतात, ज्या गुंतवणूकदाराला कळतं की नक्की माझे पैसे कुठे इन्व्हेस्टमेंट केले. ओके, पण या 18 गोष्टींपैकी 5 कुठल्या गोष्टी बघणं हे गरजेचं असतं? कारण सर्वसामान्य गुंतवणूकदाराला सगळ्या फॅक्टशीटचं आकलन करून त्यातला तर्क काढणं हे खूप कठीण जाऊ शकतं. त्यामुळे त्याला सोपं करून जर सांगायचं असेल 5 कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या पाहिजेत? येस, याच्यातल्या 5 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. ते म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की हा जो फंड आहे तो नक्की कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे. बरोबर, म्हणजे आज 2017-18 मध्ये गव्हर्नमेंटनी म्हणजे एम्फीनी प्रत्येक म्युच्युअल फंडला एक रिस्कोमीटर आणलंय. जसं आज आपण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस खरेदी करायला जातो तर तिथे स्टार रेटिंग दिलेलं आहे. बरोबर, मग त्यानुसार इथे म्युच्युअल फंडमध्ये गव्हर्नमेंटने रिस्कोमीटर दिलेला आहे. म्हणजे हा फंड किती रिस्की आहे याच्यावर किती पर्सेंटेजची म्हणजे कशा पद्धती म्हणजे रिस्क मीटर म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना हाय रिस्क आहे, लो रिस्क आहे, मॉडरेट रिस्क आहे, हा त्याच्यामध्ये मेन पाहायला मिळतो. तिसरी महत्वाची याच्यामधली गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये किती पर्सेंटेज म्हणजे जर समजा एखादा अग्रेसिव्ह इक्विटी फंड आहे तर त्यातले किती पर्सेंटेज इक्विटीमध्ये लावलेले आहेत, इक्विटी म्हणजे शेअर्समध्ये लावलेले आहेत. आणि त्यापैकी पण शेअर्समध्ये जे समजा 70% लावलेले आहेत तर त्या 70% किती पर्सेंटेज स्मॉल कॅप शेअर्समध्ये लावले आहेत, किती पर्सेंटेज मिड कॅप शेअर्समध्ये लावलेले आहेत, किती पर्सेंटेज लार्ज कॅप शेअर्समध्ये लावलेले आहेत. त्याचबरोबर डेट फंडामध्ये जो 30% पैसा आहे तर त्याच्यामधले किती गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये लावले आहेत, किती कॅपिटल म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये जे प्रायव्हेट बँक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, या सगळ्या त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल अनालिसिस त्याच्यामध्ये येतं. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपेन्सेस रेशो, की हा फंड जर 100 करोड रुपये मॅनेज करतो तर त्याच्यासमोर हे किती पर्सेंटेज 1.5% असेल, 1.25% असेल, 1% असेल, किती पर्सेंटेज
ही एएमसी याच्यावर चार्ज करते. त्याला बोलतात की फीज किती लावलेली आहे. आणि पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे की याचा फंड मॅनेजर कोण आहे. आणि फंड मॅनेजर कसा मॅटर करतो मी तुम्हाला सांगतो की खूपदा आपण आपल्या आजूबाजूला बघतो की आपला एखादा मित्र असतो किंवा आपण स्वतः असतो, काही लोक 5-5, 10-10 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम करतात, चांगल्या पोझिशनला जातात. त्याच पद्धतीने काही फंड मॅनेजर 5-5, 10-10 वर्ष एक स्कीम चालवतात, म्हणजे ते एका थीमनी चालवतात. त्यामुळे फंड मॅनेजर पण म्युच्युअल फंड निवडताना खूप मॅटर करतो. आणि जे जुने गुंतवणूकदार आहेत ते बऱ्यापैकी, तर काही फंड मॅनेजर एखाद्या फंडमध्ये आहेत तर ते डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करतात, कारण त्यांचा हिस्ट्री जो परफॉर्मन्स आहे तो त्यांच्या समोर असतो. तर ह्या 4 ते 5 महत्वाच्या गोष्टी आपण बघू शकतो. ओके, तुम्ही जसं सांगितलं की कुठल्याही फंडाची फॅक्टशीट असते, ती फॅक्टशीट वाचून आपल्याला त्या फंडाचं भविष्य कळू शकतं का, की हा परफॉर्म कसा करू शकतो, हा पहिला प्रश्न. दुसरा, की फॅक्टशीट वाचून आपल्याला म्युच्युअल फंड निवडणं सोपं जातं का? हो, फॅक्टशीट म्हणजे तुम्हाला सांगेन, जसं आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला एखादा डिझीज असेल किंवा काय असेल तर तो त्या डिझीज रिलेटेड किंवा त्या डायग्नोसिस करण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करायला लावतो. तर फॅक्टशीट गेल्या 4-5 वर्षामध्ये सेबीने किंवा एमफीने एवढी क्लिअर केलेली आहे, तर मला वाटतं प्रत्येक गुंतवणूकदारांनी जरी त्याच्याबरोबर गुंतवणूक सल्लागार असेल तर एकदा तरी त्याची फॅक्टशीट रीड करावी. आणि ती फॅक्टशीट रीड करताना एक लक्षात घ्या की त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की जो पूर्ण डिटेलिंग त्यामध्ये लिहिलेलं असतं. जसं एखादा फ्लॅट घेताना आपण पूर्ण डिटेलिंग चेक करतो की कधीपासून प्रोजेक्ट चालू आहे, रेरा रजिस्टर आहे का, काय अम्युनिटीज मिळणार आहेत. तर त्यामुळे फॅक्टशीट तुम्हाला असं बोलता येईल की आपल्याला डिटेल्स देऊ शकते, पण कुठचीही फॅक्टशीट आपल्याला भविष्य सांगू शकत. श्रीरंग सर, तर फॅक्टशीटमुळे आपण ठरवू शकतो की की बॅलन्स फंड आहे, प्रॉपर पोर्टफोलिओ अलोकेशन केलेला आहे. हा जर जसे आता मध्ये मार्केटमध्ये डिफेन्स फंड आले होते, तर यांची जास्तीत जास्त गुंतवणूक ही डिफेन्स कंपन्यांमध्ये आहे. तर त्यामुळे याच्यावर आपण ठरवू शकत नाही, पण त्याच्यामुळे फॅक्टशीटमुळे आपल्याला एक क्लॅरिटी येते की यस, पैसे ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने लावलेले आहेत. ओके, किंवा गुंतवलेले आहेत. ओके. आणखी एक जी सर्वसामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवड करताना जो क्रायटेरिया लावतात, तो क्रायटेरिया असतो NAVचा. NAV हा कमी असेल तर तो म्युच्युअल फंड चांगला असं मानावं का? नाही, हे गोष्ट तुम्ही जेवढे मोठे गुंतवणूकदार आहेत, जगप्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत, वॉरन बफेट असेल, पीटर लिंच असतील, म्हणजे जे स्वतः फंड मॅनेजर होते वगैरे, तर NFO घ्या किंवा जसा शेअर्समध्ये IPO असतो, तर NFO किंवा IPO म्हणजे जर वॉरन बफेट सरांनी याच्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे की नवीन येणारी एखादी योजना जी आहे तर ती नवजात बालकाप्रमाणे असते. म्हणजे ते मातेच्या गर्भातून येणारा जे बालक आहे, थांबवतोय. NAV बद्दलचा प्रश्न आहे. NAV हा कमी असेल तर तो म्युच्युअल फंड आपण घ्यावा का? NAV हा किती मॅटर करतो कुठल्याही म्युच्युअल फंडासाठी? नाही, NAV जास्त मॅटर करत नाही सर, कारण NAV फक्त खूपदा 10 रुपये स्वस्त आहे म्हणजे तो तुम्हाला रिटर्न देईल अशातला भाग. ओके, बरोबर. त्यामुळे कधीही मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कमीत कमी 3 वर्षाचा रेकॉर्ड, आणि मग ती NAV 40-50 रुपये असेल तरी काही फरक पडत नाही, कारण तुमच्याकडे हातात पास्ट रेकॉर्ड आहे. त्यामुळे NAVच्या ट्रॅपमध्ये न अडकता परफॉर्मन्स चेक करून आणि फॅक्टशीट चेक करून गुंतवणूक केली कधीही. ओके, पुन्हा एकदा NFO कडे वळूया. तुम्ही NFO बाबत सांगत होता. तर NFO मध्ये गुंतवणूक करताना एकच असेल, जर गुंतवणूक करताय तर त्याच्यामध्ये पूर्ण स्टडी असणं गरजेचं आहे. फक्त NAV मला 10 रुपयाला मिळते त्या पद्धतीने नसायला पाहिजे. आता काही NFO आहे तिथे गुंतवणूक करायला काहीच प्रॉब्लेम नाही. जसं आता भारतामध्ये डिफेन्स फंड मध्ये खूप चांगल्या पद्धतीने गुंतवणूक झाली, तर तिथे ही आता पडझड बघायला मिळाली. पण डिफेन्स मध्ये काय आहे की बऱ्यापैकी ज्या कंपन्या आहेत त्या लिमिटेड आहेत, आणि डिफेन्सवर कुठच्याही देशाचा खर्च हा गेल्या 30 वर्षामध्ये पाहिला तर वाढतच जाणार. त्यामुळे जिथे तुम्हाला कन्फर्म रिटर्न्स दिसत आहेत तर अशा NFO मध्ये केलेला काही अडचण नाहीये. परंतु जर
तुम्हाला पोर्टफोलिओचा पूर्ण बॅलन्स करायचा आहे तर तुमच्या गुंतवणुकीच्या एनएफओ फक्त जास्तीत जास्त 20%च असावे. ओके. पण सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की जसं तुम्ही रिस्कोमीटर सांगितलात की मिड कॅप आणि मल्टी कॅप हे 2 फंड जर आपण बघितले आणि स्मॉल कॅप आपण एक घेतला तर स्मॉल कॅप आणि मिड कॅप हे ॲग्रेसिव्ह फंड म्हणून ओळखले जातात आणि त्याचे रिटर्न पण गेल्या काही वर्षात चांगले मिळताना बघतात. NFOमध्ये जर असा स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड आला तर त्याच्यावर जास्त उड्या पडताना दिसतात का आपल्याला? हो, कारण काय झालं की गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे हा सेबीने केलेला सर्वेही आहे, बऱ्यापैकी गुंतवणूकदार फक्त आणि फक्त रिटर्न बेसवर इन्व्हेस्टमेंट करतात. बरोबर, म्हणजे त्यांना फक्त फास्ट रिटर्न पाहिजे. परंतु जर स्मॉल कॅप आणि मिड कॅपच्या NFO मध्ये जर गुंतवणूक करताय तर कमीत कमी तिथे तुमचा टाइम हॉरायझन जो आहे, गुंतवणुकीचा टाइम फ्रेम आहे तो मिनिमम 10 वर्ष असावा. म्हणजे स्मॉल कॅप साठी तरी मिनिमम 10 वर्ष असावा आणि मिड कॅप साठी हा 7 वर्ष असू शकतो. पण ज्यांना म्हणजे एकच आहे की ज्यांची मुलं अजून लहान आहेत, ज्यांना अजून रिटायरमेंटसाठी खूप सारा पिरियड आहे तर नक्की त्यांनी स्मॉल कॅप मिड कॅपचा पर्याय निवडावा. पण त्याच्यामध्ये गुंतवणूक सल्लागाराचं पण हे घ्यावं, कारण मार्केट जेव्हा क्रॅश होतं तेव्हा खूप मोठा इम्पॅक्ट या स्मॉल कॅप आणि मिड कॅपवर पडतो आणि तिथे खूपदा गुंतवणूकदार पेशन्स संयम तोडून मग पोर्टफोलिओ विकून बसतात. ही खोटी. त्यामुळे तिथे गुंतवणूक करायची, तुमची पडझड ही फास्ट होणार. परंतु जर 10 वर्षाचा टाइम फ्रेम असेल तर तुम्ही चांगल्या फंडामध्ये स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये गुंतवणूक केली तर अप्रतिम पैसा बनतो. ओके. आपण ऑनलाईन जेव्हा एखादी गोष्ट खरेदी करतो तेव्हा ती बघताना आपण रेटिंग किती आहे हे आपण आवर्जून बघतो. म्युच्युअल फंडांसाठी असं काही रेटिंग सिस्टीम आहे का? म्युच्युअल फंडाचं हे रेटिंग कुठे बघायला मिळतं का? बरोबर. अगेन याच्यामध्ये काही रेटिंग साठी काही वेबसाईट्स आहेत. म्हणजे मनी कंट्रोल वेबसाईट आहे, आपली NDTV प्रॉफिटची वेबसाईट आहे, अजून व्हॅल्यू रिसर्च म्हणून म्युच्युअल फंडला डेडिकेटेड वेबसाईट आहे. तर तिथे आणि त्याचबरोबर मॉर्निंग स्टार म्हणून म्युच्युअल फंडची रिसर्च करणारी कंपनी आहे. तर या कंपन्या स्वतःचं रेटिंग टाकत असतात. एव्हरी मंथ त्यांचे रेटिंग चेंज होत असतात. तर त्या तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर खूप साऱ्या आता अनालिसिस आहेत ज्यांनी स्वतःच्या म्हणजे म्युच्युअल फंड अनालिस्ट आहेत जे स्वतःचे वेबसाईट त्यांनी हे केलेले आहेत आणि तिथे ते प्रत्येक जण म्युच्युअल फंडच्या ज्या काही स्कीम आहेत त्याला स्वतःची रेटिंग देतात, तेही तुम्ही पाहू शकता. ओके. आणि मेनली फॅक्टशीट मध्ये तुम्ही रिस्कोमीटर जर बघितलं तर खूप सारे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. कारण रिस्कोमीटर पण गव्हर्नमेंटने खूप चांगल्या पद्धतीने त्याला कलर कोडिंग पण केलेलं आहे. म्हणजे डार्क रेड असेल तर हाय रिस्क मध्ये, मॉडरेट असेल तर येलो कलर मध्ये आणि कमी असेल तर ग्रीन मध्ये त्या पद्धतीने केलेला आहे. ओके. मगाशी आपण कमी NAV बद्दल बोललो, मात्र आता जास्त NAV बद्दल बोलूया. जे म्युच्युअल फंड जुने आहेत त्यांचा NAV स्वाभाविकपणे वाढत जातो. तर ज्या म्युच्युअल फंडांचा NAV हा जास्त आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी का असा देखील गुंतवणूकदारांना प्रश्न असतो. बरोबर. तर जास्त आता काही जे म्युच्युअल फंड आहेत जे 96 पासून चालू आहे श्रीरंग, जे 96 पासून जे चालू असले जे म्हणजे बेस्ट परफॉर्मर फंड आहेत तर तिकडे काय झालं तर तिकडे 500, 600, 800, 1000 रुपयेपर्यंत NAV गेलेलं. तर तिथे पण मग हे फंड वाढण्याला पण थोडं एक लिमिटेशन्स येतं. म्हणजे याला बोलतात की हे फंड एलिफंट सारखे मोठे होतात आणि एलिफंट झाल्यानंतर त्याची चाल मंदावते. तर त्यामुळे गुंतवणूकदारांनी पण जर म्हणजे त्याला बोललं जातं की आमच्या याच्यामध्ये की 5-10 हजार 15 म्हणजे 10-15 हजार करोडच्या वर जर फंड गेला इथे तर त्याच्यामध्ये गुंतवणूक थोडी कमी असणं गरजेचं आहे. कारण मग त्यांना लिमिटेशन्स येतात गुंतवणुकीचे. कारण जेव्हा त्यांच्याकडे 10% जरी गुंतवायचे म्हणजे एखादा फंड आहे त्याच्याकडे 10,000 करोड रुपये आहेत गुंतवणूकदारांचे तर त्यातले 10% जरी बोललं तरी 100 करोड रुपये आहेत. मग ते स्मॉल कॅप मध्ये जास्त पद्धतीने गुंतवणूक करू शकत नाही. मग अशा वेळेला तुमचा जो काही गुंतवणूक पोर्टफोलिओ आहे तर चांगल्या परफॉर्मर वाल्या फंडामध्ये असायलाच पाहिजे. पण एवढी पण जास्त NAV नको की परत तिथे कुठेतरी वाढण्याला लिमिटेशन. ओके. आणखी एक प्रश्न जो सर्वसामान्य गुंतवणूकदार विचारतात तो म्हणजे ज्यांना एक रकमी अमाऊंट भरायची आहे म्युच्युअल फंडामध्ये तर मार्केट वर खाली होत असतं. मार्केट जेव्हा अचानक पडतं जसं काल आपण बघितलं की मार्केट खूप खाली आलेलं होतं
त्यावेळेला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हे योग्य असतं का? कारण त्याच्यामुळे जास्त युनिट मिळतात. बरोबर. मार्केटची पडझड जी असते ती गुंतवणूकदारांना अपॉर्च्युनिटी देत असते. सेम तसंच की ज्या पद्धतीने सोनं खाली आलं की जे ज्यांना घ्यायचंय ते ज्वेलर्सवाल्यांकडे रांगा लावतात. तर म्युच्युअल फंडमध्ये पण जर तुम्हाला लमसम गुंतवणूक करायची आहे आणि मार्केट तुम्हाला वाटतंय की अरे हे तर मार्केट रोजच पडतंय आणि अशा वेळेला गुंतवणूकदार एसटीपीचा वापर करू शकतात. त्याला बोलतात सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. तर याच्यामध्ये होतं काय, जर समजा आज एखाद्या व्यक्तीला 1 लाख रुपये गुंतवणूक करायचंय पण त्याला असं पण वाटतंय की मार्केट अजून खाली येईल, मग मी हे 1 लाख रुपये आत्ता गुंतवावे की ह्या द्विध्वा मनस्थितीमध्ये जेव्हा गुंतवणूकदार असतो तेव्हा आम्ही सांगतो की हा पुढचे 5-6 महिने थोडे बजेट डिक्लेअर होणार आहे किंवा मान्सून पुढे आहे, या गोष्टीमुळे 1 लाख रुपये जे गुंतवायचे तर ते 5 टप्प्यामध्ये 10 टप्प्यामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये होतं काय, लेट से की आपला अदानी म्युच्युअल फंड आहे आणि अदानी म्युच्युअल फंड मधून मी 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतोय तर ते पैसे अदानी म्युच्युअल फंडच्या लिक्विड फंडामध्ये लाख रुपये पार्क होतील आणि तिथून जसं SIP आपल्या बँकेमधून कट होते तर त्या 1 लाख रुपयामधून दर महिन्याला 10,000 रुपये त्याच्यामधून अदानी इक्विटी फंडमध्ये, म्हणजे या फंड म्हणजे जसं क्रिकेटमध्ये स्ट्राईकवर एका साईडला वीरेंद्र सहवाग आहे त्याला आपण शेअर समजूया आणि एका बाजूला राहुल द्रविड आहे तो फक्त FD सारखे रिटर्न देतो. त्यामुळे लिक्विड फंड आणि इक्विटी फंड असं कॉम्बिनेशन करून पडझडीच्या मार्केटमध्ये, त्याला बोलतात व्होलेटाईल मार्केटमध्ये, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन याचा वापर करून गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात, जेणेकरून उद्या मार्केट इथून वर जरी आलं, जसं गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं की एकाच दिवशी मार्केटनी 1,500 पॉईंटची रॅली दिली, तर ती कुठे मिस नाही झाली पाहिजे. पण जर तुम्हाला 5 ते 7 वर्षासाठी जर पुढे गुंतवणूक करायची तर तुम्ही STPचा वापर करून आज गुंतवणूक करू शकता. ओके, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. म्युच्युअल फंडासंदर्भातले अगदी छोटे आणि सामान्य प्रश्न समजावून सांगण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यासाठी महेश चव्हाण हे या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. पुढच्या मंगळवारी आपण नवा विषय घेऊन म्युच्युअल फंडासंदर्भात चर्चा करणार आहोत. मात्र तोपर्यंत इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.